तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। अमेरिकेच्या मध्यस्थीने काल भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला, मात्र काही तासातच पाकिस्तानकडून आणखी गोळीबार करून युद्धविरामांचं उल्लंघन करण्यात आलं। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहे। सर, युद्धविराम झाला मात्र त्याचं उल्लंघन सुद्धा पाकिस्तानकडून करण्यात आलं, कसं बघता तुम्ही या सगळ्या घटनेत? पहिली गोष्ट म्हणजे हा युद्धविराम नव्हता, कारण आपलं युद्धच झालेलं नाही आहे, आपला स्कर्मिश झाला आहे, आपली चकमक झालेली आहे। त्यामुळे हे स्टॉप फायर किंवा फायरिंग थांबवा असा करार झालेला आहे, हे आपण म्हणू शकतो। दुसरं असं आहे की पाकिस्तानची ही जुनी सवय आहे की जोपर्यंत अशा करारावर हस्ताक्षर होत नाही तोपर्यंत ते फायर करतच राहतात। हे आम्ही 1971 पाहिलं होतं। 71 जेव्हा युद्धसंधी झाली 16 डिसेंबरला, त्यावेळेला ती काही दिल्लीपर्यंत पोचली नव्हती, फक्त ढाक्यालाच होती आर्मीकडे। आणि वेस्टर्न फ्रंटवर पाकिस्ताननी 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत हल्ले चालू ठेवले, जोपर्यंत ती भारत सरकारने आपल्या गॅझेटमध्ये पब्लिश केली नाही किंवा परराष्ट्र मंत्रालयाने सांगितली नाही। तर त्यामुळे तसंच कारगिलमध्ये झालं की 22 तारखेला जुलैच्या शस्त्रसंधी झाली होती आणि त्यांचे सगळे सैनिक जाईपर्यंत 27 जुलै उजाडली होती। त्यामुळे ते शेवटपर्यंत जातात, जाते जाते भी मार्के जाएंगे असा त्यांचा एक स्वभाव आहे, तो ते दरवेळेला सांगतात। त्यामुळे यावेळेलासुद्धा जाता जाता जरी त्यांनी स्टॉप फायरला मान्यता दिली असली तरी त्यांचं म्हणणं आहे की हे गव्हर्नमेंटने घेतलं, आमच्यापाशी अजूनपर्यंत ऑर्डर्स आलेले नाही आहेत, त्यामुळे जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत आम्ही फायर करत राहणार। म्हणून कदाचित त्यांनी आपल्यावर ड्रोन आणि मिसाईलचा हल्ला चालू ठेवला असेल। पण याच्यामध्ये काही नुकसान झाल्याचं भारत सरकारने कबूल केलेलं नाही आहे किंवा सांगितलेलं नाही आहे। आज सकाळी जर प्रेस कॉन्फरन्स झाली तर कदाचित कळेल, पण तोपर्यंत तरी सगळीकडे आलबेल आहे। स्फोट झालेले आहेत, पण ते स्फोट एक्झॅक्टली कुठे आहेत ते कळत नाही। काल जसं उमर अब्दुल्लांनी सांगितलं होतं की श्रीनगरमध्ये स्फोट झाले, पण त्याच्याबद्दल TV वर काहीच माहिती आलेली नाही आहे की कुठे झाले, काय नुकसान झालं। त्यामुळे कदाचित हे असू शकतं की त्यांचे ड्रोन्स आले असतील आणि त्याच्यावर आपल्या अँटी एअरक्राफ्ट सिस्टीमने हल्ला केला असेल, त्याचा तो आवाज असेल आहे, हेही असू शकतं। तर अजून स्थिती थोडीशी धुसरच आहे। दुसरं म्हणजे जे क्रॉस बॉर्डर फायरिंग चालू आहे ते चालूच राहील, कारण ते काश्मीरकरता आहे। हा जो हल्ला झाला होता तो दहशतवाद संपवण्याकरता झाला होता, त्यांची थळ उद्ध्वस्त करण्याकरता झाला होता, त्याला पाकिस्तानने मान्यता दिलेली आहे। काश्मीर घेणार नाही हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे। काश्मीर हमारा है हे तर त्याचं धोरणच आहे आणि तो ते मरेपर्यंत राबवेल। सर, ज्याप्रमाणे पाकिस्तानने यावेळीसुद्धा युद्धविरामचं कुठेतरी म्हणजे उल्लंघन केलेलं आहे, पाकिस्तानला खरंच युद्धविराम हवा आहे असं वाटतं या सगळ्या त्यांच्यावर? पाकिस्तानने स्टॉप फायर केलं कारण त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपल्या ब्रीफिंगमध्ये जी माहिती दिली त्याप्रमाणे लाहोरची अँटी एअरक्राफ्ट यंत्रणा पूर्ण ध्वस्त झालेली आहे, इस्लामाबादची जवळपास अर्धी ध्वस्त झाली आहे, कराचीची अर्धी ध्वस्त झाली आहे, 6 एअरफील्ड जे आहेत त्यांचे मेजर त्यांना क्षती पोचलेली आहे, तिथलं संसाधनं सगळी नष्ट झाली आहेत। पाकिस्तानचा कमीत कमी 8 ते 10 हजार कोटी रुपयांचा किंवा डॉलर्सचा खर्च याच्यावर किंवा नुकसान झालेलं आहे। त्यांची ही यंत्रणा झालेली आहे नष्ट। नंतर टर्कीने त्यांना दिलेले 300 ते 400 जे ड्रोन होते ते सुद्धा नष्ट झालेले आहेत। त्यामुळे आता हे भरून काढायकरता पाकिस्तानला वेळ लागेल। जो काही त्यांना पैसा मिळालेला आहे तो पैसा त्यांना व्याजामध्येच द्यावा लागणार आहे। अर्थात त्याच्याला काही पैसा तर ते इकडे वळवतीलच किंवा सर्वही पैसा वळवू शकतात, पण हे नुकसान भरून येणं मुश्किल आहे। सर, एकंदर सगळी परिस्थिती बघता ज्याप्रमाणे त्यांच्याकडून उल्लंघन होतं आहे, भारत अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो?
भारताला सतत सीमेवर आणि आपल्या आतल्या बेसेसवर सतर्क राहायला पाहिजे. जोपर्यंत कराराला मूर्त स्वरूप मिळत नाही 12 तारखेला किंवा त्याच्यानंतर, तोपर्यंत आपल्याला सतर्क राहणं आणि स्टँड टू राहणं गरजेचं आहे. कारण पाकिस्तान हा वाकड्या शेपटीसारखा आहे कुत्र्याच्या. ती कधीच सरळ होणार नाही. थोडीशी जरी सरळ झाली तरी थोड्या वेळाने ती परत वाकडी होते. त्यामुळे या वाकड्या शेपटीचा आपल्याला सध्या अनुभव येतो आहे. नक्कीच भारताला सावध राहण्याची गरज आहे. पाकिस्तान जरी युद्धविराम म्हणत असलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नसल्याचं अभय पटवर्धन सर यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.